शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिलेला आहे। विधान परिषद निवडणुकीवरून त्यांनी मोठं विधान केलेलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुका मराठी माणसाच्या ऐपत आणि अवकातीच्या बाहेर गेल्या असल्याचं हेमंत पाटील म्हणाले। या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाजार सुरू असून कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत म्हणून आपण अलिप्त असल्याचं विधान त्यांनी केलंय। त्यांच्या विधानानं निवडणुकांमधील घोडेबाजाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। कट्टर विरोधक एकत्र आलेले आहेत, मात्र त्यामध्ये तुम्ही तिसरे दिसला नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याच राजकारण्यांचा विश्वास आपण देऊ शकत नाही। कालपर्यंत जे बरोबर होते ते उद्या कुठल्या तंबूत जाऊन बसतील याची शाश्वती नाही, म्हणून या निवडणुकीपासून मी दूर आहे। शिवसेनेची आणि आपली काय नेमकी भूमिका आहे विधान परिषद निवडणुकीत? नाही, शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतील ती आमची भूमिका आहे। युतीबरोबर आम्ही असणार आहोत, परंतु दुर्दैवानं विधान परिषदेच्या निवडणुका ह्या आता कार्यकर्त्यांच्या राहिल्या नाही। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेत अन्याय झाला, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विधान परिषदेवर पाठवलं, परंतु ह्या ज्या स्थानिक ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका मराठी माणसाच्या ऐपतीच्या आणि अवकातीच्या बाहेर गेलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो। आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाजार चालू झालेला आहे आणि या बाजारामध्ये कोळशाच्या दलालीमध्ये हात काळे करून घेण्याची माझी इच्छा नाही। या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाचा सुतडा झालेला आहे आणि कोळशाच्या दलालीमध्ये मला हात काळे करायचे नाहीत असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।